जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती स्विफ्ट ZX या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे। या मॉडेलमध्ये आपण गाडीवरती GST, RTO, इन्शुरन्स, फास्टॅग हे सर्व टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत व त्याचबरोबर गाडीवर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती EMI येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुमचं 10 लाखाच्या आतमध्ये बजेट असेल आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मारुती स्विफ्ट हा चांगला ऑप्शन आहे। या गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहायला मिळतो। या गाडीमध्ये तुम्हाला 20 ते 22चा मायलेज मिळते असे कंपनी सांगते। या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने ABS, ABD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि एअरबॅग अशा सुविधा मिळून जातात। चला तर मग आता आपण गाडीच्या कॅश किमतीविषयी माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आपण ही किंमत पुणे या ठिकाणची पाहत आहे। गाडीची एक शोरूम प्राईस आहे 8,29,500 रुपये एवढी। त्यावरती तुम्हाला RTO चार्जेस लागतो 68,560 रुपये एवढा व इन्शुरन्स चार्जेस लागतो 30,926 रुपये इतके आणि ऑर्डर चार्जेस लागतात 2300 रुपये एवढे। हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते 9,31,286 रुपये इतकी। मित्रांनो, आता आपण डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया। यामध्ये आपण 3 प्लॅन पाहणार आहे। जर तुम्ही 1,05,000 इतके डाऊन पेमेंट केले तर त्यावर तुम्हाला किती EMI येईल व तुम्ही 3,50,000 रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI येईल आणि तिसरा म्हणजे जर तुम्ही 5 लाख रुपये एवढे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI येईल। यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो 9.10%। आपण यामध्ये 5 वर्षासाठी EMI पाहणार आहे। जर मित्रांनो तुम्ही 1,05,000 रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमचा 5 वर्षासाठी EMI येतो 17,992 रुपये प्रति महिना एवढा। जर मित्रांनो तुम्ही 3,50,000 रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमचा प्रति महिना EMI येतो 5 वर्षासाठी 12,094 रुपये इतका। जर मित्रांनो तुम्ही 5 लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमचा प्रति महिना EMI येतो 8,073 रुपये इतका। तर मित्रांनो, ही होती मारुती स्विफ्ट ZXi बद्दल माहिती आणि डाऊन पेमेंटविषयी व ऑन रोड किमतीविषयी माहिती। तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर आम्ही नक्की माहिती बनवू।